ते बघा तुम्ही चकली, हा चव वेगळी असते. चकली, लाडू, अनारसे, शेव हे पदार्थ दिवाळीलाच करतात. खरं म्हणजे वर्षभर करायला हरकत नाही, पण त्यांच्यातला गोडवा किंवा ते खावेसे हवेसे हे दिवाळीमध्ये अधिक हो, वाटतं. याचं कारण ऋतूप्रधान, ऋतूमध्ये हा सण आलेला आहे. पावसाळ्यात आला असता तर दिवाळी कशी साजरी करणार? म्हणून आपल्याकडे चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. बरोबर. म्हणून मीन राशीमध्ये सूर्य असताना ज्या चांद्रमानेचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्रमानेचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणायचं. कधी कधी एका राशीत सूर्य असताना जो चांद्रमानेचा प्रारंभ होतो तो पहिला अधिक मास येतो, पुढचा निज मास येतो, ज्येष्ठ महिना अधिक आहे पुढच्या वर्षी. तर ऋतू आणि चांद्रमास यांची सांगड घातली जाते. माझ्याकडे परदेशातून लोक विचारतात तुम्ही पंचांग चांद्र सौर कसं करता? तर ऋतू हे लक्षात ठेवा, ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत, म्हणून ही सांगड घातली. म्हणून श्रावण महिना पावसाळ्यात येतो आणि दिवाळीसारखा सण, संक्रांतीसारखा सण हा थंडीमध्ये येतात. हे सांस्कृतिक महत्त्व आहे. म्हणून नरक चतुर्दशीचं महत्त्व आहे. आणि आयुर्वेदात अभ्यंगस्नान आणि फराळाचं, आणि मला अजून आठवतं गावाकडे कोकणामध्ये सर्वांना प्रसाद म्हणजे फराळ द्यायचा ही पद्धत असायची. खरं. आपण खायचं नाही, इतरांना अगोदर किंवा द्यायचं, फराळाला बोलवलं जातं. बोलावलं जात असे. खरं सांगू का, हे सण उत्सव हे समाजाला एकत्र ठेवतात आणि त्यासाठी त्याचं महत्त्व आहे. तेव्हा नरक चतुर्दशीला त्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे की अभ्यंग स्नान करणं आणि आस्वाद घेणं फराळाचा. आता अनेक व्हिडिओज मला वाटतं आपण सगळ्यांनी पाहिले असतील की अभ्यंगस्थानाच्या वेळी जसं तुम्ही म्हणालात की आधी सुगंधी तेल आणि उटणं लावून मसाज करायचा असतो आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची. काही ठिकाणी जसं आम्ही म्हटलं की नारळाचं दूध देखील वापरलं जातं. अनेक लोक त्या दुधामध्ये हल्ली उटणं टाकतात. ह्या सगळ्या पद्धतीकडे तुम्ही कसं पाहता? दाखरूंचं काय मत आहे? खरं सांगू का, बरं. केमिकलचं वापरू नका, नैसर्गिक वापरा. नारळाचं दूध लावा ना, हरकत नाही. पण त्यात पण ही पद्धत मुळात कुठली आहे? ही महाराष्ट्रातली आहे की महाराष्ट्राबाहेरची म्हणजे साऊथची? स्थानिक किंवा बघा, जिथे नारळाची झाडं आहेत ना तिथे नारळ वापरला जातो. जिथे तांदूळ जास्त पिकतो तिथे तांदूळ वापरला जातो. आता पोहे उदाहरणार्थ, कर्नाटकमध्ये उपवासाला पोहे चालतात, महाराष्ट्रात आपण पोहे खात नाही उपवासाला. बरोबर. हे स्थान परत्वे तो पदार्थ खाल्ला जातो किंवा नैवेद्य दाखवला जातो. जसं गणेश चतुर्थीला मोदक आहेत, नारळ आणि गूळ हे गणपतीला प्रिय, गणपतीला म्हणजे भक्ताला प्रिय. आणि मग ते जे आपल्याला प्रिय आहे ते देवाला द्यायचं अशी आपल्याकडे प्रथा आहे आणि त्यानुसार ते झाले.